नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। काल शरद पवार यांचा वाढदिवस असल्यामुळे सर्वच राजकीय क्षेत्रातील असो किंवा सामाजिक क्षेत्रातील असो अनेक दिग्गज व्यक्तींनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली। त्यामध्ये राजकीय क्षेत्रातील असो किंवा उद्योगधंद्यातील असो प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांना काल शुभेच्छा दिल्या। त्यासोबत राज्यसभेमध्ये देखील त्यांचा जो प्रवास आहे, राजकीय प्रवास होता, याच्यावरती उजेडण्याचं काम करण्यात आलं आणि त्यासोबत शरद पवार यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या। परंतु हे सर्व घडत असताना एक विशेष घटना घडली। दिल्लीमधील शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार, छगन भुजबळ, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आणखी काही दिग्गज नेते त्यांच्यासोबत शरद पवार यांना शुभेच्छा द्यायला गेले होते। परंतु त्या ठिकाणी ते शुभेच्छा द्यायला गेल्यानंतर त्या ठिकाणी असं काही घडलं की ज्यामुळे सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला। जो प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे किंवा ज्या प्रश्नामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं सगळ्यांचं त्याकडे लक्ष लागून आहे, तोच प्रश्न शरद पवार यांनी अजित पवार यांना विचारला। त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर अजित पवार हे बाहेर पडले आणि बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना घेरलं आणि तुमच्यामध्ये काय चर्चा झाला असा प्रश्न केला व त्यासोबत शरद पवार व अजित पवार एका ठिकाणी आल्यामुळे सर्वांना असं वाटायला लागलं होतं की राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येते की काय। त्यामुळे याबाबत देखील पत्रकारांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारला। परंतु त्या ठिकाणी बोलत असताना अजितदादा म्हणाले की शरद पवार यांनी मला प्रश्न केला की राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे, कारण संपूर्ण राज्याचं लक्ष त्याकडेच लागून आहे। राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे आणि याबाबत मला अजित पवार यांनी जे सांगितलं की याबाबत जे आहे मला शरद पवार यांनी देखील प्रश्न विचारलेला आहे आणि त्याकडे सर्वांची उत्सुकता लागलेली आहे आणि पुन्हा एकदा त्यांनी जे आहे शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।